न भूतो न भविष्यती शिवशोभा यात्रेनं सोलापूरकरांचं लक्ष वेधलं। पारंपरिक वेशभूषा आणि भगवे फेटे परिधान केलेल्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच उत्सवाध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या संकल्पनेतून शिवशोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। रविवारी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकात पारंपरिक वेशभूषेत महिला दुचाकीसह शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी जमल्या। यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं महिलांना भगवे फेटे बांधण्यात आले। याप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज चौक येथील संभाजी महाराजांचं पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। ही यात्रा छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, नवी पेठ, राजवाडे चौक, चौपाड मार्गे डाळिंबी आड शिंदे चौकापर्यंत काढण्यात आली। शिवजयंतीनिमित्त महिलांची पारंपरिक वेशभूषेत आणि भगवे फेटे परिधान करून बाईक रॅली पहिल्यांदाच निघाल्यानं मोठी गर्दी झाली होती। शोभायात्रा शिंदे चौकात समाप्त झाल्यानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या शिवमूर्तीची आरती महिलांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला। यंदाच्या वर्षी शिवजयंतीनिमित्त पहिल्यांदाच अशी शोभायात्रा निघाल्यानं महिलांनी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि उत्सवाध्यक्ष सुशील बंदपट्टे यांचे आभार मानले। असं खूप चांगलं वाटतंय, महिलांसाठी एक मोठं काहीतरी प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलंय आणि मला असं वाटतं की महाराजांनी जे जे काही केलंय ते पुढच्या पिढीपर्यंत असं काहीतरी कार्यक्रम ऑर्गनाईज करून पोहोचावं। महाराजांनी एवढे कर्तृत्वान गोष्टी केल्या आहेत त्याप्रमाणे वागावं। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवजयंतीनिमित्त सर्व महिलांना स्कूटीवर आणि रॅली काढण्यात आलेली आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटत आहे। कारण कायदा नव्हता सुखी होती माझी प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज सर्व महिलांना एवढा जोमात उत्साह आहे की सकाळी 9 वाजता बोलायला तर 8 वाजता येऊन उभारल्यात। एवढा शिवरायांचा आमचं सर्वांचं एवढं प्रेम आहे त्यांच्यावरती की हा राजा ना भूतो ना भविष्यती कोणी विसरणार नाही। हा एवढा जोमात आमचा हा रॅलीचा कार्यक्रम चालू आहे। सगळ्या उत्साहात महिला नटून थटून पारंपरिक वेशामध्ये बाईक रॅली करायला लागतात, काही महिला तर बुलेट चालवतात। त्यांचा एवढा जोमात आम्ही आज राजाचा उत्सव खूप छान प्रकारे साजरा करतोय। जयंती घराघरात शिवराय मनात मनात या संकल्पनेच्या हिशोबातून 2020 सालीपासून आम्ही शिवजयंती हा प्रत्येक घरात एक सणासारखा साजरा झाला पाहिजे। मग जवळजवळ 4-5 दिवसांपासून वेगवेगळे उपक्रम घरापासून समाजामध्ये एकीपण निर्माण व्हावी या दृष्टीने आम्ही राबवत असतो आणि त्यातल्या त्यात महिलांचा सहभाग जेवढा जास्त करता येईल त्या निमित्ताने पाळणा आणि यावर्षी बाईक रॅली म्हणजे यात अजून तरुण युवतींना उत्साहाने सहभाग घेता येईल त्यासाठी हे आयोजन केलं आहे। फक्त शिवजयंती हे एक सण उत्साह ही परंपरा प्रत्येक समाजामध्ये आणि प्रत्येक घराच्या माध्यमातून जावी हा उद्देश आहे। खूप छान वाटतंय आम्हा सगळ्या बायकांना। आज शिवाजी महाराजांबद्दल पूर्वीपासूनच प्राऊड वाटत होतं आणि या छोट्या छोट्या जे जनजागृतीचे कार्यक्रम होतात ना, यामुळे पुढील पिढीला सुद्धा एक आदर्श वाटेल असं वाटतंय, प्रेरणा मिळेल पुढील पिढीला सुद्धा। शोभायात्रेचं पहिलंच वर्ष असून महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यानं उत्सवाध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी सर्वांचे आभार मानले। तुम्ही बघताय सोलापुरात दरवर्षी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा केला जातो आणि सबंध सोलापूरकर पण या पाळण्या सोहळा असेल कुस्ती असतील तिकडे सामील होत असतात। यंदाच्या वर्षी
पाळणा सोहळा अजून मोठ्या प्रमाणावर व्हावा, त्याची वातावरण निर्मिती व्हावी, महिलांनी यावं, पुढाकार घ्यावं आणि हा महिलांचाच उत्सव आहे. जय जिजाऊ, आपण प्रत्येक घरात जिजाऊ तयार व्हावं या हेतूनेच हे कार्यक्रम करत असतो. आणि त्यानिमित्ताने यंदाच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ठरवण्यात आलं की आपण महिलांची शिवशोभा यात्रा काढू यंदाच्या वर्षी. आणि महिला एवढ्या उत्साहाने मोठ्या उत्साहात सामील होत आहेत. आणि येणाऱ्या काळात हाही एक मध्यवर्तीतर्फे खूप मोठा कार्यक्रम होईल, यात मला शंका वाटत नाही. शिवशोभायात्रेत शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळानं बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसांचा देखील फेटा बांधून सन्मान केला. यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, राजन जाधव, पुरुषोत्तम बर्डे, लहू गायकवाड, प्रकाश ननवरे, अंबादास शेळके, बाळासाहेब पुणेकर, महेश हणमे, सचिन स्वामी, जेलपेश घुले, देवीदास घुले, बसवराज कोळी, तुषार गायकवाड, कृष्णा बुरळे, सोमनाथ बनसोडे, राहुल मुद्दे, सिद्धाराम पाटील, मनीष अलकुंटे, शुभम अलकुंटे यांच्यासह शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.